नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे पाहू शकता मित्रांनो, आपल्या पाठीमागे आता अद्रकीचं इथं आपला बेन प्लॉट आहे. थोडं 100-1 क्विंटल आपलं बेनं बुकिंग पण झालेलं आहे. आणि इथं आता वरती माती टाकण्याचं काम, आपलं पाला टाकण्याचं काम, काही थोडंफार जिथं गवत आहे तिथं असं टाकण्याचं काम हे पाहू शकता तुम्ही चालू आहे. मित्रांनो आज 29 जानेवारी 2026 आपण आले बाजारभावाची अपडेट ही देणार आहे तुम्हाला. मित्रांनो काल पण आपण एक शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला अपडेट दिली होती. ती म्हणजे आमच्या गावामध्ये जो एक 47 रुपयाचा जो सौदा झाला होता, चांगला माल. म्हणजे आमच्याकडे, आणि ते वरती मी नेहमी सांगत आलेलो आहे, फुलंब्री सिल्लोड साईडकडे जो भाव असतो त्याच्यापेक्षा 200-250-300 रुपये आमच्याकडे मायनस असतात. तरीसुद्धा आमच्याकडे एक 47 रुपयाचा सौदा आज झालेला आहे, म्हणजे काल झालेला होता. आणि त्याला उद्या काढणार आहे मित्रांनो, आणि त्या क्षेत्रामध्ये आपण उद्या व्हिडिओसुद्धा बनवणार आहे. तर मित्रांनो आज 29 जानेवारी चे आले बाजार भाव आपण इथं जाणून घेणार आहे. व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे जेणेकरून शेतकरी हा फसला नको पाहिजे. तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये आपण अपडेट घेतली. आज कुठंतरी 100-150 रुपये किंवा 50 रुपये आपण तेजी असं म्हणू शकतो. थोड्याफार प्रमाणामध्ये आज थोडी कुठेतरी तेजी दिसून येते मित्रांनो. एक आपण दिल्ली जयपूर मार्केटचं पण आज कालच्या आणि आजच्या मार्केटचा जर विचार केला तर थोडे 100-50ची तिथं तेजी दिसून आलेली आहे. आणि आजचे जे सौदे झालेले आहे ते सुद्धा आपण इथं क्लिअर करणार आहे मित्रांनो. आज तुम्हाला सांगतो मी, सकाळपासून फोन भरपूर आले, कमेंट पण आल्या शेतकऱ्यांच्या, की एक 45 रुपयापासून चांगला, म्हणजे 45 रुपयापासून तर 48-49 रुपयापर्यंत आज सौदे झालेले. कुठं 500सुद्धा सौदे झालेले मित्रांनो. आज तुमच्याकडे काय सौदे झाले ते पण कमेंट करून सांगा. चांगला जर लो क्वालिटी माल असेल, एकदम हलक्यातला हलका माल, तो 44 रुपयापासून सुद्धा सुरुवात होते. एक 43-44 रुपये एकदम हलक्यातला हलका, म्हणजे एकदम बारीक माल, त्याला आपण शेंगोळ्या माल म्हणतो आमच्याकडे, शेंगोळ्या एकदम बारीक, तो सुद्धा इथं एक 43 रुपयापर्यंत त्याचे सौदे होताना दिसत आहेत मित्रांनो. तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि जो डागी माल आहे मित्रांनो, तो एक 15 रुपयापासून तर एक 20-22 रुपयापर्यंत डागी मालाचे सुद्धा असे भाव आहे मित्रांनो. तुमच्याकडे काय चालू आहे सौदे, काय झाले सौदे ते पण सांगा. आणि मित्रांनो आपलं सांगली सातारा जर सांगायचं गेलं तर सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा एक 25,000 रुपयापर्यंत ही गाडी तिथं चालू आहे. चांगल्या सुपर VIP मॉल असला तर मित्रांनो, आपण भाव सांगत असताना इथं सर्व सांगितलेलं आहे की लो क्वालिटीचा माल एक 43 रुपयापासून तर ची सुरुवात होते. चांगला लो क्वालिटीचा जर माल असला तर 43 रुपयापासून 43, 44, 45. आणि चांगला मिडियम माल जर असला तर एक 46-47 रुपयापर्यंत. आणि चांगला VIP सुपर माल जर असला, एकदम पंजा माल, तर ते 5,000 रुपये, 48 ते 5,000 रुपयापर्यंत असे हे बाजार चालू आहे मित्रांनो. भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज असे की येणाऱ्या काळामध्ये कसं काय राहील, फेब्रुवारीमध्ये कसं राहील. तर एक सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, आपल्या परीनं आपापल्या परीनं आपला माल काढावा. कारण ज्याला आर्थिक अडचण आहे त्याने खरोखर माल दिला तरी चांगली गोष्ट आहे. कारण 45, 46, 5,000 रुपयापर्यंत हा भाव एक नंबर आहे. कारण मागच्या वर्षी 1500 रुपयापासून शेतकऱ्यांनी अद्रक विकली होती. त्याच्यामध्ये फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान इथं झालेलं होतं. कारण मागच्या वर्षी जी लागवड केली होती त्याच्यामध्ये जे बेनं घेतलेलं होतं शेतकऱ्यांनी, ते फार मोठं म्हणजे महागाचं बेनं घेतलेलं होतं. तर 5,000, 45 ते 46-47 हा भाव काही कमी नाही आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचण असेल त्यांनी जरी आता काढलं तरी चांगली गोष्ट आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना खोडवा ठेवायचा आहे तर त्यांनी आतापासून त्याचे नियोजन केलं पाहिजे मित्रांनो. असं हे बघा, हे बेने प्लॉट आहे, पण तरीसुद्धा आपलं नियोजन पाहू शकता तुम्ही. इथं एक नंबर डेव्हलप झालेला आपला प्लॉट होता. इथं आता त्याच्यावर थोडंफार जिथं गवत आहे ते वरती टाकण्याचं काम आणि पाला टाकण्याचं काम चालू आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.